खेळताना 3.5 वर्षाच्या बालकाने ॲल्युमिनियमचे भांडे डोक्यात घातले, मात्र काही वेळातच भांडे डोक्यात मानेजवळ इतके घट्ट अडकले की त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। त्याने जोरात आरडाओरड करायला सुरुवात केली। घाबरलेल्या पालकांनी मुलांना घेऊन एका रुग्णालयात व दुसऱ्या रुग्णालयात धावपळ सुरू केली। भांडे काढताना गंभीर इजा होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक डॉक्टरांनी हात वर केले। अखेर मेहरून परिसरातील सारा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मीनाज पटेल यांनी धोका पत्करून उपचार करण्याचा निर्णय घेतला। भांडे काढताना बालकाला इजा होऊ नये यासाठी त्यांनी रुग्णालयात काम करणारे प्लंबर खालिद शेख यांना बोलवले। त्यांनी उडन पीओसी शीट आणि ओले कापड लावून सुरक्षितरित्या उपाय करत ग्राइंडर कटरच्या साहाय्याने भांडे कापण्यास सुरुवात केली। सुमारे 12 मिनिटाच्या प्रयत्नानंतर भांडे यशस्वीपणे कापून वेगळे करण्यात आले। काही तासापासून घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या बालकाने आणि त्यांच्या पालकांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। या संदर्भात डॉक्टर मीनाज पटेल, प्लंबर खालिद शेख व पालक सादिक मनियार नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। 25 मिनिटं भांड्यावर शस्त्रक्रिया करून एका चिमुकलीचा जीव वाचवलेला आहे। नेमकी घटना काय आहे? नेमकं असं झालं की सानिया नामक जी मुलगी होती तिला तिच्या वडिलांनी आईने घेऊन आले। खूप रडत होते, म्हणजे आई वडील आणि खूप त्याच्यासोबत गर्दी पण होती। मुलगी रडत होती, रडून रडून एकदम थकून गेली होती मुलगी आणि ती एकदम जीव कासावीस झाला होता तिचा। मग ह्या लोकांनी तिला घेऊन आले आणि म्हणाले की सर ये फंस गई है, इसको निकालो, कैसे निकालता है। मी अगोदर सिंपल वेने तिला काढण्याचा प्रयत्न केला की खेचून काढण्याचा प्रयत्न केला, पण ते अडकून जात होतं। हनुटीला अडकत होतं, मागे ऑसिपिटल बोन असतो त्याला अडकून जात होतं। आणि मग नंतर मी असं वाटलं की त्याला दाबावं आपण, एका म्हणजे अंड्याकृती करावा आणि त्याला खेचून काढावा, पण ते इतकं कडक होऊन गेलं होतं की ते कडक आहे ते भांडं इतकं की ते दाबलंही जात नव्हतं। मग शेवटी आम्ही बोललो की हे दाबलंही जात नाही, निघत नाही, याला कापूनच काढावं लागेल। प्लंबर साहेब माझ्यासोबतच होते, माझ्यासोबत आले ते। त्यांना म्हटलं आपलं काम चालू आहे, वरती कटर आहे, तर त्याला घेऊन या, आपण याला कट करू। मग आम्ही कटरने कट करणं एवढं सोपं नव्हतं, कारण ते कटर खूप हेवी असतं, मानेवर चालवायचं, डोक्यावर चालवायचं, आणि जर चुकून तिला लागला तर खूप मोठी जीवाला म्हणजे प्रॉब्लेम आला असता तिच्या। मग मी त्या अनुषंगाने ते अगोदर आम्ही एक कडक हे टाकलं, पुठ्ठा टाकला, त्याच्यावर एक PVC शीट टाकली आणि त्याच्यावर कापड टाकलं ओला करून कापड यासाठी टाकलं की त्याचं गरम होणार होतं ते कट केल्यानंतर, आणि त्याच्यातून ते थिंडग्या आणि शिवाय तिचे केस उडणार होते। मग त्याच्यापासून प्रोटेक्शन म्हणून आम्ही तसं ती खबरदारी घेतली। हळूहळू सुरुवातीला मी एक सिंपल कट करून वरचा कॉलर कट केली, पण तरी त्याला काही फरक पडला नाही। मग पूर्ण कट केलं, त्याच्यानेही फरक पडला नाही। दुसरा कट घेतला, त्याच्यानेही ते हललं नाही। मग शेवटी नाईलाजाने तिसरा कट गेला आणि मग पेंचिसने खेचलं त्याला आणि मग सुखरूप ती बाहेर पडली। एक मोठं आव्हान होतं आपल्यासमोर? आव्हान होतं, जीव वाचवणं हे सर्वात प्राथमिक लक्ष होतं आमचं। आणि त्यावेळेस असं वाटत नव्हतं की जीव वाचवणं, आणि काय असतं एक माणसाच्या अंगात एक संचारून जातं की आता जीव वाचवायचा आहे ना, तर मग तो आपलं काही विचार करत नाही, मागचा पुढचा काही विचार। आणि तेच माझ्या डोक्यात होतं, आमच्या टीमच्या डोक्यात तेच होतं की कसं तिला वाचवायचं। सर्वांनी एकदम व्यवस्थित काम पेडलं, हात धरला तिला व्यवस्थित, एक जण सांत्वना देतो, रो मत बच्चा। प्लंबरने एकदम व्यवस्थित काम केलं, जितकं डीप जायचं होतं तितकं डीप गेलं, ओव्हर डीप जायला नाही, थरथरला नाही, कॉन्फिडन्स लेवल त्याचं चांगलं होतं। आणि हे सर्व टीमवर्कमुळे आमचं हे सक्सेसफुल काम झालं। पालकांचा कुठं हलगर्जीपणा वाटतोय या सगळ्या? हलगर्जीपणा आता कसं आहे, दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही। हलगर्जीपणा याच्यापेक्षा झालं की त्यांचं दुर्लक्ष झालं थोडंसं, की बालक कसं खेळतंय, डोकं कसं टाकून दिलं तिने, त्याच्यामध्ये थोडं लक्ष द्यायला पाहिजे। इनफॅक्ट त्याच्यात काही असतं, पाणी असतं किंवा भाजी असते, गरम असतं, तर ते खूपच तिच्या जीवावर बेतली असती। काय सांगणार पालकांना, आव्हान काय करणार? पालकांना हेच आव्हान आहे की आपले जे बाळ आहे, जे आपली मुलं आहे, ते खेळतात कशाने आणि कुठल्या पद्धतीचे खेळ खेळत आहे, ते व्यवस्थित खेळत आहे। बऱ्याच वेळा असं असतं की लहान मुलं घशात काही अडकून येतात, भरपूर लोक हातात अडकून येतात, मानेत अडकून येतात, डोळ्यात काही कचरा चालला जातो, केस चालला जातो, नाकात असतात। माझ्याकडे भरपूर लोक बाळ असे येतात की नाकात शेंगदाणा टाकून दिला, फुटाणा टाकून दिला, कानात म्हणजे कडधान्य टाकून आले, अशी खूप बालकं येतात। तर आई वडिलांनी कमीत कमी बालकांकडे लक्ष द्यावं आणि थोडंसं त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं माझी विनंती आहे। मराठीमध्ये बोलावली तर काय घटना घडली होती नेमकी आणि कशा पद्धतीने तुम्ही बालिकेचा जीव वाचवला?
घटना म्हणजे आम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलो तेव्हा हे बालिकेच्या डोक्यामध्ये एका भांडं जे तो अडकलेला होता. आम्ही त्याच्यासाठी अगोदर डॉक्टर साहेबांनी भरपूर प्रयत्न केला त्याला काढायला, परंतु नंतर डॉक्टर साहेबांनी हे डिसिजन घेतला का आपण याला ग्राइंडरने कट करून जे ते काढू. तर त्यांनी मला सांगितलं का आपण हे काम करा आणि मी ही ग्राइंडर आणून मी त्याला कापला. 1 कट केला, 2 कट केला आणि तिसऱ्या कटमध्ये आम्हाला यश प्राप्त झाला. तेव्हा आम्हाला एकच लक्ष होता आमचा की हे बालिकेची जीव आम्ही वाचवायला भरपूर प्रयत्न करू आणि त्याला जे त्रास आहे ते आम्ही बघत होतो आणि ते त्रास आम्हाला पण चिंतामध्ये टाकत होता की एवढा त्रास त्याला आता आहे, तर ते जेव्हा लवकर ते भांडा निघाला नाही तर त्याचा जीव पण जाऊ शकतो असा आम्हाला वाटला. म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न केला आणि आम्हाला ते यश मिळालं. क्या कहना चाहिए इस प्रकार से सानिया के गले में जो बर्तन रखा था, क्या घटना हुई थी? मैं काम पे आया था, उसकी अम्मी ने बोली तुम घर पे आओ, तुम मुझे थानिया ने सिर पे भगोना अटका ली. फिर मैं काम छोड़ के आगे डायरेक्ट भागते भागते फिर वो गली वाले ने बोले सारा हॉस्पिटल में लेके आओ. अब उसकी अम्मी भी रो रही थी, हम भी रो रहे थे, परेशान हो गए थे. हम जब से बचने की नहीं बची, हम परेशान हो गए थे. 2-3 घंटे तक की उसने अटका ली थी, उसने उसकी सांस भी रुक गई थी. शुक्रिया अदा करता डॉक्टर साहब. तो ये सब जैसे कि वो बर्तन जो है वो खेलते खेलते उसने अटका ली उसने. ये बर्तन कटर से काटना पड़ा, उसके बाद उसकी जान बची. डॉक्टर ने बहुत बड़ा रिस्क लेके सब काम किया. बाद में क्या लगा जैसे सानिया की जान बच गई? वो अच्छा लगा हमको. आपका नाम? आपका नाम? मेरा नाम सादिक है, उसका नाम सानिया है.